हाय, हॅलो, नमस्कार सर्वांना. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर चला आपण आज वर्षभर टिकणारा असा मुखवास तयार करणार आहोत. तर त्यासाठी हे बघा अर्धा किलो हे आवळे घेतलेले आहेत आणि अर्धा किलो हे बीट आहे आणि अद्रक आहे थोडंसं, म्हणजे एक कुंडी अशी अद्रकची आहे. तर चला आता आपण एक पत्रट भांडं घ्यायचं आहे आणि हे सगळं व्यवस्थित असं धुवून घेतलेलं आहे छान प्रकारे आणि वाळवून घेतलेलं आहे. आता हे आवळा घ्यायचा आहे आणि आवळे असे एक 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 करून किसून घ्यायचं आहे. हे बघा तुम्हाला दाखवते या पद्धतीने इतकं जाडं पाहिजे. आता काय करायचं, आपण सगळे आवळे हे किसून घेतलेले आहेत. हे बघा हे सगळे आवळे अशा पद्धतीने किसून घेतलेले आहेत. आता बीट आहे, बीटचा पाठचा पुढचा भाग काढून टाकायचा आहे आणि असं सोलून घ्यायचं आहे व्यवस्थित. दोन्ही बीट असे सोलून घ्यायचे आणि हे आलं आहे तेही असं सोलून घ्यायचं आहे. हे बघा आता आलं किसून घेऊयात. या पद्धतीने व्यवस्थित असं किसून घ्यायचं आहे आलं. आलं किसून झालेलं आहे. आता त्यामध्ये हे बीट 2 आहेत, अर्धा किलो आहेत हे पण याच्यावर किसून घ्यायचं आहे. हे बघा आता बीट सुद्धा किसून झालेलं आहे. आता हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे. या पद्धतीने व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं सगळीकडे. असं हे सगळं एकत्र झालं पाहिजे. आता मसाला करायचा आहे. त्यासाठी 4 चमचे आपण बडीशेप खातो ती घ्यायची आहे आणि मसाला बडीशेप, आणि 2 चमचे आपण जिरं नॉर्मल घेतो ते, आणि 1 चमचा काळी मिरी घेतलेली आहे. आता हे व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे. छान असं बारीक गॅसवर भाजून घ्यायचं आहे. हे बघा जवळपास आता झालेलं आहे हे भाजून. असं थंड होण्यासाठी ठेवायचं. तोवर आपण काय करायचं, साखर घ्यायची आहे आणि हे अर्धा किलोसाठी मी पाव किलो साखर घेतलेली आहे. तुम्हाला जर वाढवायची असेल तर वाढवा, पण हे प्रमाण अगदी योग्य आहे. आणि त्याची पावडर करून घ्यायची आहे आणि ती याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे. जर तुम्हाला गोडीला जास्त पाहिजे असेल तर जास्त टाकू शकता. आता हा मसाला थंड झालेला आहे, त्याचीही पावडर करून घ्यायची आहे. त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये पावडर करून घेऊया. हे बघा आता पावडर झालेली आहे. आता तीही याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे. आता मात्र सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे, कारण हे साखर पावडर किंवा हा मसाला सगळ्याला लागला गेला पाहिजे. असं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडंसं चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि छान मिक्स करून घेऊयात. हे अतिशय चविष्ट पण लागतं आणि पौष्टिक पण आहे. खूप छान याची चव लागते. नक्की तुम्ही करून बघा. ही मसाल्याची वगैरे टेस्ट छान येते. आता काय करायचं, असंच 4 ते 5 तासासाठी ठेवून द्यायचं आहे. हे बघा आता हे 5 तास मी जवळपास ठेवलेलं होतं. आणि हे बघा आता हे एक प्लॅस्टिक खाली अंतरलेलं आहे आणि त्यावर असं हे पसरून ठेवायचं आहे आणि हे घरातच ठेवायचं आहे. उन्हामध्ये जास्त ठेवायचं नाही. उन्हामध्ये कलर त्याचा उडून जातो आणि असं थोडंसं असा कलर राहिला ना, घरातच केलं ना की छान कलर तसाच राहतो. म्हणूनसाठी हे घरातच हे करायचं आहे. 3 दिवस तरी हे फॅनच्या हवेखाली सुकून घ्यायचं आहे. असं व्यवस्थित सगळीकडे पसरून घ्यायचं आहे. आता हे बघा 3 दिवस झालेले आहेत. एका भांड्यामध्ये आपण काढून घेतलेलं आहे. छान सुकलं गेलं आहे. आणि हे बघा हे जे आपण पान खातो ना नागवेलीचं, तीही 5 पानं घेतलेली आहेत आणि स्वच्छ धुवून 2 दिवस उन्हामध्ये छान सुकवून घेतलेली आहेत आणि त्याचा हा चुरा करून घेतलेला आहे. आता हे बघा हे पण झालेलं आहे. त्यावर थोडीशी नागवेलीची पानं टाकायची आपण. ही 5 पानं मी छान धुवून सुकवून घेतलेली आहेत. ती याचा चुरा करून याच्यावर टाकायचा आहे. याची पण चव छान येते याच्यामध्ये. हे
बघा, छान आहे हे. सगळं व्यवस्थित मिक्स करायचं. रेडी आहे मुखवास आपला. तर चला, वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. उद्या भेटू आपण एखाद्या नवीन रेसिपीसोबत, नवीन व्हिडिओसोबत. तोवर धन्यवाद.